पळ कसा आहे नंदीचा? पण लहानपणीपासून म्हणजे मोठेपणा नाही, पण जोपर्यंत जेव्हा जेव्हा आपण बैलावर घातलंय त्याला आज तागत तर काय कुठल्या कमी ह्याच्या पडलेलं नाही. आधी आपण नंदी काय घेतलेला का हा पहिलाच नंदी नाही, आपला? ह्याच्या आधी आपला बैल पळायचा चेतक म्हणून एक बैल होता हा. तो पळायचा. आणि आतापर्यंत किती मैदान झाली नंदीची? आता आपल्या वासराची कमीत कमी एक 10 ते 12 मैदानं चांगली आणि झालेली आहेत, काय बघून तुम्ही नामांकित. बैल घेतलेला खरेदी करताना? वासरू प्युअर जातीच हा. आहे, वासराला अंगचा राग आहे आणि जे पाहिजे फाउंडेशन म्हणा, छाती, हाडाला चपळपणा पाहिजे, हे सगळं वासराकडे आपण तेव्हा बघून त्यांच्या विक्रमच्या मार्गदर्शनाखाली आपण घेतलं होतं. किती महिने झाले घेऊन? आपण मार्च मध्ये आणलं होतं, साधारण एक 9-10 महिने होतील आपण आणि आणलं. आता इथून पुढे कोणाच्या नावावरती बैल पळतो? तो आई जानूबाई प्रसन्न निसरळे नावानं झालेले नामांकित. आणि गुलालात वगैरे? गुलालात आपला एक 7 ते 8 वेळा बैल गुलालात राहिलेला आहे. म्हणजे चांगला पळतोय. चांगला पळतो. नमस्कार मित्रांनो, आज आपण एका नवीन नंदीची मुलाखत घ्यायला गोट्यावरती आलेलो आहे. तर बोलूया त्यांच्यासोबत थोडस. नमस्कार. नमस्कार. काय नाव नंदीचं? नंदीचं नाव रायफल 0035. रायफल 0035 नंदीचं नाव आहे. कधी घेतलाय नंदी? घरचा एक आपला? नाही, खरेदी आहे. हा. मागच्या मार्च मध्ये घेतला होता आपण. हा. खरसुंडीतनं आपले मित्र आहेत विक्रम जगताप म्हणून येळूचे, त्यांनी आपल्याला दिला होता. आणि ह्याच्या आधी नंदी घेतलेला का हा पहिलाच नंदी नाही, आपला? ह्याच्या आधी आपला बैल पळायचा चेतक म्हणून एक बैल होता, हा. तो पळायचा. आणि कोणाच्या नावावरती बैल पळतो? तो आई जानूबाई प्रसन्न निसरळे नावानं पळतो. आणि आतापर्यंत किती मैदान झाली नंदीची? आता आपल्या वासराची कमीत कमी एक 10 ते 12 मैदानं चांगली झालेली आहेत, नामांकित. गुलालात वगैरे? गुलालात आपला एक 7 ते 8 वेळा बैल गुलालात राहिलेला आहे. म्हणजे चांगला पळतोय. चांगला पळतो. आणि काय बघून तुम्ही बैल घेतलेला खरेदी करताना? वासरू प्युअर जातीच आहे, हा. वासराला अंगचा राग आहे आणि जे पाहिजे फाउंडेशन म्हणा, छाती, हाडाला चपळपणा पाहिजे, हे सगळं वासराकडे आपण तेव्हा बघून त्यांच्या विक्रमच्या मार्गदर्शनाखाली आपण घेतलं होतं. किती महिने झाले घेऊन? आपण मार्च मध्ये आणलं होतं, साधारण एक 9-10 महिने होतील आपण. आणि आता इथून पुढे नियोजन कोण करतं? वासराचं नियोजन बरेच म्हणजे आमचे सहकारी मित्र आहेत, त्यात मालक स्वतः म्हणजे अक्षय शेठ घोरपडे असतील, परत बोरगावचे श्रीकांत उमरे म्हणून आहेत, ते आहेत. निसरळचे पहलवान आदेश माने ते आहेत. आमचा वेदांत करतो, त्यानंतर शंभू ड्रायव्हर वाघावत असतात, मी स्वतः असतोय, आमचा ऋषी गायकवाड. आम्ही आपले मित्र मंडळी बघून करतो सगळं. पळ कसा आहे नंदीचा? पण लहानपणीपासून म्हणजे मोठेपणा नाही, पण जोपर्यंत जेव्हा जेव्हा आपण बैलावर घातलंय त्याला आज तागत तर काय कुठल्या कमी पडलेलं नाही. आपण काय एकदम टॉपच्या नंदीत खेळलो नाही, स्टेप बाय स्टेप वाढत गेलोय. पण जोपर्यंत आपण ज्यांना आपण घातले त्यांना काही कमी पडलेलं नाही. तळाला वासरू चांगलं आहे, म्हणजे तोंडाला थोडं आम्ही मान्य करतो, पण तळाला दुसऱ्याला कासराच धरायला होतो. आणि दोन्ही खांदी पळतो का आपला? दोन्ही खांदी पळतो, दोन्ही दोन्ही खांदी काय अडचण नाही. आणि कडनं वगैरे कडाली? आज तागायत काय कडेनं पळवायचे, पण वेळ आली नाही. पण त्याचा राग बघता येणाऱ्या सीझन मध्ये तो कडनं जरी लागला अतिटतीच्या शर्यतीत, तर कडनं पण तो पळणार. अजून आदतच आहे, त्यामुळे अजून पुढे आदत आत्ताशी दात कवळे, आत्ताशी बच्चा आहे, वय त्याचं 2.5 वर्ष आहे. आपण आदतलाच पळवतो, अजून काय ओपनला वगैरे नाही, पण आदतला चांगला पळतोय. आणि नियोजन कसं असतं, म्हणजे नेताना काय करता आधी बैलाला नियोजन म्हणजे आधी? पहिलं एक चांगलं नामांकित मैदान, जिथं फाटी चांगली आहे, जिथं पळायला वाव आहे, गाडी पुढे थांबायला जागा आहे, असं मैदान आम्ही सर्वांच्या ह्याच्यात बघतो. ग्रुपवर वगैरे चर्चा होती की कुठलं मैदान खेळूया. मैदान खेळल्यानंतर मग बैलाचा पायरा बघणे, पायरा बघितल्यावर तो कुठल्या खांदी पळतोय. आपलं वासरू दोन्ही खांदी पळत असल्यामुळे काही अडचण शक्यतो येत नाही, तरी पण खांद कुठला आहे त्याचं ते बघून मग बैल तळाला कसा आहे, तोंडाला कसा आहे ते बघून ठरतं. मैदानाच्या दिवशी आदल्या दिवशी गरम पाण्याने त्याला शेकतो, लिंबाचा पाला, निरगुडीचा पाला घालून शेकतो, आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून पुसून घेऊन, आता थंडीचे दिवस आहेत त्यामुळे काय आपण धुत नाही, तर इतर वेळेस धुतो, त्याला पुसून घेऊन परत गुलाल करून मग ज्याच्याकडे नियोजन दिलंय ज्या दिवसाचं, तो मग मैदानावर वासरू घेऊन जातो. आणि आपली टीम किती मोठी आहे बैलासोबत मैदानात असते? बैलासोबत गोट्यावरती एक 3-4 जण तर कंटिन्यू असतात, पण शक्यतो सगळे मालक स्वतःच करतात. अक्षय शेठ स्वतःच करतात, कधीतरी मी असतोय,
पण गोट्यावरचं नियोजन त्यांच्याकडे असतं. पण मैदानात भरपूर पोरं म्हणजे जुना पण बैल चेतक पळायचा त्याच्यामुळे त्यांचा चांगला मित्रपरिवार जोडलेला आहे क्षेत्रात. त्यामुळे असतात सोडायला धरायला पोरं असतात भरपूर. आणि पायरा करताना बाबा पायऱ्यासाठी अडचण वगैरे येते का तुम्हाला? येते अडचण. आता कसं टॉप टॉप मध्ये पळायचे त्याच्यामुळं आपल्याला आपलं माहिती पडतंय, पण समोरच्याला प्रत्येक वेळेस आपल्याला प्रूव्ह करायला लागतं की व्हिडिओ टाका. समोरचा म्हणतो व्हिडिओ टाका, किती पळतोय किती नाही. एखादी फेऱ्याचा व्हिडिओ जिथे चूक आपली झाली असेल तेवढा धरून माणसं मग कोण वायदी मागतं, कोण मग आत्ता बघू मग नंतर बघू असं करतात. शक्यतो नाही येत अडचण, आपलं पळायच्या जोरावर पळतं चांगलं, पण येतात अडचणी येतात. तरी किती महिने आधी किंवा किती दिवस आधी पायरा करायला लागतो आपल्याला एखादा मैदानाचं नियोजन करताना? आपण वासरू कसं आहे महिन्यातनं 2 वेळाच खेळत होतो. आत्ताशी हुरूप यायचं वय त्याचा बच्चा येतो, त्यामुळे काही लय दाट पळवत नाही. त्याला महिन्यातनं 2 वेळाच पळवतो. मग एक 4-5 दिवस आधी एखादा चांगला बैल, आता आपण एखादा समजा मैदानात खेळलोय तिथं आपल्याला चांगला बैल घासलाय तर मग त्याला विचारून बघायचं ते आपल्याबरोबर खेळतात का काय. 4-5 दिवस आधी नियोजन करतो. आणि असं कधी झालंय का बाबा नियोजन केलंय आणि ऐन वेळे पैरकऱ्यानं नियोजन मोडलंय? होतं, क्षेत्र आहे म्हणल्यावर सगळीच काही खरी नाहीत. असं झालं, एक नामांकितच बैल होता, खेळू 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 म्हणले अगदी तारका दिल्या, हिंद केसरीच बैल होता. तेव्हा त्यांचा रिव्हर्स होता. एका मैदानात त्यांना गुलाल भेटला, त्यांनी परत आपला फोन उचलायचा बंद केला. परत फोन उचलल्यावर वायदी वगैरे म्हणायला लागले. आपण हे काय पैसे कमवायसाठी नाही, आपलं शौकही शेटला अक्षय शेटला म्हणून सांभाळलंय. आणि आतापर्यंत आता ह्यो आदत आहे, मग ओपनच्या मैदानात पण पळवता का आदत? नाही, बघू की त्याचं आता या उन्हाळ्यात कसं आहे, आता ह्याचा खरा रंग आहे का नाही ते या उन्हाळ्यात कळेल की काय. खिलार जात कशी आता 2 उड्या कमी, पण उन्हाळ्यात एकदा अंग गरम झाल्यावरनं आपण जर चांगला पळायला लागला टॉपच्या पायऱ्यात आपण नियोजन करून एखादं ओपनचं मैदान पण खेळायचं. चांगला पळ आहे बैलाचा. आणि कुठल्या जातीचा बैल होता? हा प्युअर खिलार, धनगरी खिलार मध्ये मोडतो. अगदी आणताना अगदी शेळीच्या करडा एवढा कुकुर होतं, त्याला एवढा मोठा केला इथं, एकदम छोटासा होता. तेव्हा त्यांनी दात वगैरे बघून आणला होता. आणि हे क्षेत्र म्हणजे असं आता एखाद्या गरीबाला परवडण्यासारखं क्षेत्र आहे का? म्हणजे आता नवीन एखादा पोरगा आहे गरीब, तर त्याने या क्षेत्रात पडावं का नाही? नाही नाही, अजिबात म्हणजे गरीबाचा खेळ नाही हो. कसं आहे, नाद म्हणून केलं तर ठीक आहे. आता कसं पैशा पाण्यानं जो स्थिर आहे स्थावर आहे त्यांना, ज्याला वेळ आहे त्यांना करण्याचा खेळ आहे. ज्याला बिझनेस म्हणून, आता कसं झालंय पोरं बिझनेस म्हणून जे उत्तर देतात, वासरू घ्यायचं पळलं तर पळलं विकायचं, असं जर तुम्ही केलं तर काय ह्यात 100% तोटा झाल्याशिवाय राहणार नाही. आता ह्यात काय आपल्याला फायदा म्हणून नाही, पण एक शौक आहे, नाद आहे म्हणून आपलं सगळे, त्याच्यामुळे पोरं एकत्र येतात, चांगलं वळण पोरासनी लागते, त्याच्यामुळे आपलं करायचं. आणि अजून बाकी बैलाबद्दल काय म्हणजे अशी स्पेशालिटी काय बैलाची? बैलाला तुम्ही इतर बैलांना बघितलं असेल की मैदानाच्या आधी गरम करतात, एखादं मारणे असं नाही, शक्यतो कोण मारत नाही, पण नुसता आवाज देणे, मागं हसूड वाजवणे ज्यानं गैरम होतं. ह्याचं उलट आहे, ह्याला जर गरम केला नाही तर तुमचा कुठला बी टॉपचा असू दे धरणार आहे, हे धरून देत नाही म्हणजे नाही. 4-5 जण लोळवतो का तर लोळवतो, ह्याला जोट्यात घ्यायचा, मागणं 2 वेळात आवाज द्यायचा, त्याचा तो काय कलाय ते परत पळतानाच दाखवतो. आणि जेव्हा तुम्ही बैल मैदानात घेऊन जाता तेव्हा तरी त्या दिवसाचा खर्च किती होतो मैदानाचा? आता कसं आहे, गाडी भाडं देणं भाग आहे. ड्रायव्हर गाडीवर बसतो, तुमचा गट निघू सेमी निघू अगर न निघू त्याला 500 रुपये देणं भाग आहे तुमचं. साधारण गाडी भाडं 1-2 हजार रुपये ते धरून चला. नाश्त्याचा खर्च एक 5-6 पोरं जरी असली तर 700-800 रुपये नाश्त्याचा खर्च होतोय. असं कमीत कमी एक 5-6 हजार रुपये खर्च तर साध्यातल्या साध्या मैदानाला आहेच. म्हणजे मोठ्या एखाद्या हिंद केसरी मैदानात पळवायचं म्हणलं की अजून वायदी आली. हो, आम्ही श्रीनाथ केसरीला पण पळलो होतो. फॉर्च्युनरचं जे मैदान झालं होतं तिथं पळलो होतो. तिथे काय आपल्या मित्रांनीच पायरा आपल्याला दिला होता. आजचे ऋषी यादव आहेत, त्यांच्याकडे मुंबईचा साई शेटची बैल आहेत, त्यांनी आपल्याला पायरा दिला होता. ते मोठं पण मैदान आपण करून बघितले, पण ती मैत्री खातिर केल्यामुळे काही वायदीचा विषय आला नाही. आणि तिथे किती नंबरला उतरलेली आपली गाडी? 2 नंबरला गटाला उतरलेलं वासरू. म्हणजे 19-20 मध्ये 48 नंबर आदतचा गट होता, त्यात 2 नंबरला वासरू आपलं उतरलं होतं. पहिलंच मैदान त्याचं मोठं, त्या आम्ही समाधानी, आम्हाला वाटलं पळलं चांगलं. आणि आता बघा हे 2025 संपत आले, तुम्ही 2025 लाच वासरू घेतलंय. आता बाबा तुमचं असं काय टार्गेट आहे का 2026 पर्यंत आपल्याला वासरू ह्या मैदानात पळवायचं किंवा मोठा नंबरात आपलं हिंद केसरी वासरू झालं पाहिजे, महाराष्ट्र केसरी झालं पाहिजे असं?
नाही बघा, अपेक्षा आपण सांभाळल्या म्हणलं अपेक्षा प्रत्येकाला राहते की मोठ्या पायऱ्यात मोठ्या नावात चर्चा व्हावी. आमची पण तशी अपेक्षा आहे, पण त्याच्याकडनं हट्ट आमचा नाही की त्यानं नाव आमचं मोठं केलं पाहिजे आणि रोज त्यानं पळलं पाहिजे. त्याला हुरूप येऊन त्याच्या सोयीनं तो पळणार, त्यातच आमचं समाधान आहे. काय असं त्यानं मोठं मैदान खेळावे अशी आमची इच्छा आहे, पण आमच्यासाठीच तेवढंच त्यानं करावं असं काय नाही. त्यानं त्याला खेळत खेळला तरी ते चालतंय, आमचं काय हे नाही. म्हणजे आता तुम्ही ह्यो नाद चालू केलाय, तुम्ही पहिलाच बैल घेतलाय, हो, आता इथून पुढे नाद असाच चालू ठेवणार का आपलं ह्याच्यावरतीच शेवटपर्यंत राहणार? कसं आहे प्रॅक्टिकली विचार केला तुम्ही तर आज कसं आहे, पैसे जर समजा एखाद्या वस्तूचे आले तर पैसे करून रिकामं होऊन नंतर एखादी वस्तू घेतली तो पुढचा भाग आहे. पण शक्यतो म्हणजे आमचं तर म्हणजे शेठचं पहिल्यापासून प्रेम आहे. आता एवढा त्यांचा हॉटेलचा वगैरे व्यवसाय, 2 हॉटेल आहेत त्यांचं, तरी त्यांच्या व्यापातनं पण त्यांनी सांभाळण्यात मला नाही तरी काय वाटत नाही. त्यांच्या घरच्यांना पण आवड आहे जनावरांची, त्यांच्याकडे म्हैशीचा गोठा मोठा आहे घरी. मला नाही वाटत की नाद बंद होईल त्यांचं. म्हणजे आता चालू केलं एक तरी वासरू किंवा एक खिलार गाई तरी 100% राहील. म्हणजे आता चालू केलं इथून पुढे कायमस्वरूपी नाद, म्हणजे दावणीला तरी वासरू कंटिन्यू राहीलच एखादं. त्यांचं कसं त्यांच्या वडिलोपार्जित म्हणलं तरी चालेल. त्यांचे आईच्या तिकडनं म्हणजे त्यांना आईला पण त्यांच्या प्रचंड आवड आहे. म्हणजे ते आवर्जून विचारतात की वासरू पळायला गेले, काय झालं काय नाही. त्यांच्या आजोबांना म्हणजे आईच्या तिकडे सासपडे त्यांचं आजोळ आहे, तिकडच्यांना पण त्यांच्या भरपूर नाद आहे. त्यामुळे त्यांच्या रक्तात असल्यागतच नाद आहे ती, त्यामुळे बंद होईल असं काय मला वाटत नाही. आणि आता बरेच नामांकित नंदी आहेत आपल्या इथं साताऱ्याच्या बाहेर, तर असं कधी वाटतं का बाबा आपला नंदी ह्याच्यासोबत पळावा? असा कुठला नंदी आहे साहजिक का? काही वाटतं की सगळ्यांना वाटतं की आता बाकासूर आहे, सुंदर आहे, त्यानंतर मथुर आहे, प्रत्येकाला वाटतं मोठी नाव आहेत. पण आपण पण आपला पळ बघून त्यांच्याबरोबर बरोबरी करावी आणि वाटतं की त्यांच्या मोठ्या पायऱ्यात पळावं, मोठं नाव करावं. सर्वसामान्य आपलं आपण तरी आपल्याला असं राहतेच की त्यांच्याबरोबर आपण पळावं म्हणून. आता हे तुमचा रायफल आहे, तर तो बाबा तुम्हाला वाटतंय का बाकासूर सोबत मथुर सोबत भविष्यात पळू शकतो? 100%. जेव्हा तो रंगात येईल, त्याचा पळायचा रंग आता पण तो पळतोय, पण दुसरा होतोपर्यंत त्याला काय आपण लय राब देण्यात मजा नाही. दुसरा झाल्यानंतर तो त्याचा खरा रंग जेव्हा येईल तेव्हा तो त्या नंदींवर पळू शकतो. म्हणजे आता तुम्ही अजून आदत आहे म्हणून तुम्ही स्वतःहून जात नाही त्यांच्याकडे पायरा मागायला? नाही, आपण आदत आहे कसं आहे, आता वासरू बाळ आहे थोडक्यात. ह्याला वळण लावणं, त्याच्या कलेनं घेणं, म्हणजे त्याला जेवढं पळायचं सारखं दाट न पळवणं, त्याला हुरूप वाटलं पाहिजे की बाबा नाही गेल्यावर ना आपल्याला पण बरं वाटतंय की पळलं पाहिजे. त्याला जास्त पळवायचं, दाट पळवायचं, मग त्यासाठी मग मोठा बैल बघायचा, मग कुठंतरी ह्याचा मूड जाणार असं नाही. जेव्हा तो दुसरा होईल आणि रंगात येईल तेव्हा आपण 100% आपल्या परीनं प्रयत्न करणार की मोठ्या पायऱ्यात जावं, मोठ्या पायऱ्यात खेळायला असं. म्हणजे जेव्हा आपल्याला वाटतंय की बाबा आपला बैल बी चांगला पळू शकतो तेव्हाच आपण स्वतःहून पायरा घ्यायचा त्यांचा. उगीच कसं आहे, ती नामांकित नंदी त्यांचं पळ हाय का तर असतो का तर असतोच. त्यांच्या म्हणजे जोट्यात आपण पळायचं म्हणलं आपली पण वस्तू त्या तयारीची पाहिजे. 100% होणार तयारी हो, तेव्हा आपण पळूच, त्यांच्याकडे आपण मागूच पायरा. आता एक नामांकित मैदान आहे महाराष्ट्र केसरी नागटांचं किंवा कोरेगावचं हिंद केसरी मैदान आहे अक्षय तृतीयाचं, तर त्या मैदानाचं काय तुमचं नियोजन झालंय का पायऱ्याचं? नागटांच्या मैदानाला पायरा काय अजून झालेला नाही, पण नागटांच्या मैदानाला 100% पळताना दिसेल. कोरेगावचं कसं ओपनचं आहे त्यामुळे तिकडे शक्यतो नाही, पण नागटाला 100% वासरू पळताना दिसेल. आपला बैल जेव्हा मैदानामध्ये पळवायला नेता तुम्ही तेव्हा ती बैलाच्या गाडीवरती कोण बसलेलं असते? आपले फिक्स ड्रायव्हर आहेत, आपले मित्र आहेत, शंभू रायडर वाघावचे, आणि आपलं हक्काचा ड्रायव्हर म्हणलं तर बबलू ड्रायव्हर सासपडचा. तो बारीक मोठं फेरा काही कसलं पण मैदान असू दे, म्हणजे जेव्हा हाक मारल तेव्हा आपलं येते. हो, ते काय घरातल्या का ते फोन करून त्यांना सांगितलं की 100% शंभू रायडरचं पण वासराचं नियोजनात पण असतात, त्यांचं पण वासरावर प्रेम आहे त्याच्यामुळे असतात ते गाडीवरती. आणि बैल सोडताना सुट्टी कोण करतं बैलाची? बैला सुट्टी करताना आमचं नशीब म्हणजे भाग्य म्हणायचं की जे नामांकित आता महाराष्ट्रातले टॉपचे सगळे नंदी सोडतात ते शेठचे मामाचा मुलगाच आहेत, ते निखिल यादव सासपडे, ते स्वतः वैयक्तिक असतात. सागर असतो काळभर हरपळवाडीचा, त्यानंतर नागटांचे संकेत साळुंके असतात, आणि आमचा घरचा माणूस आहे ऋषी गायकवाड निसराजे. ती चौघांच्या हातावर वासरू चांगलंय, आपली सुट्टी करतात. म्हणजे प्रत्येक वेळेला मैदानात हक्कानं बोलावतो? नाही, वासरू ती आपण त्यांना सांगायचं की असं असं नियोजन आहे, ती गट नंबर विचारून त्या टायमिंगला तिथं हजर असतात का तर असतात. आणि म्हणजे काय होतं की बाबा सारखं सारखं सोडून बैलाला पण त्यांची सवय लागते. हो, त्यांच्या हातावर येतात. आता कसं आहे, बैल कसं आहे तुम्हाला मागाशी सांगितलं, एकदा जर गरम झाला ना
हम्म. की ती वासरून नाही तर नाही ऐकत. मग तो हम्म. शेजारी कोण आहे काय त्याला काय कळत नाही. तो जोपर्यंत ओळखीचा माणूस येत नाही तोपर्यंत तो मग नाही शांत होत. त्यामुळे कसं ही ठरलेली लोक आहेत ती सोडतात. आणि ह्याचं खाद्याचं कसं असतं, काय घालता? खाद्य रेग्युलर आपली वैरण असतीच, पण खाद्य आम्हाला खिलार काऊ म्हणून गाडगे जे आहेत, जनार्दन गाडगे खिलार काऊ युट्यूब चॅनल त्यांचं आहे. त्यांच्या खाद्यानं खूप मोठी म्हणजे साथ दिली. कारण की खूप म्हणजे आणल्या अगदी एवढाच होता आणि आम्ही बरेच प्रकार करून बघितले. उडदाची डाळ कोणी सांगितली, कोणी खपरी सांगितली, कोणी मका चुनी सांगितली, सगळे प्रकार मग 5-5 किलो आणून बघितलं. त्यांना तोंड पण लावलं नाही. पण आज तागायत खिलार काऊचं जे खाद्य आहे, टप दिसला तरी तो म्हणजे येड्यागत करतो. त्याला समोर ठेवलं की 5व्या मिनिटाला तुम्ही धुतलाय का टप का तसंच ठेवलाय कळणार नाही. एवढा मी चाटून पुसूनच खातो. त्याच्यामुळे शरीर पण त्याचं चांगलं झालंय. केस वगैरे अंगावर पहिले भरपूर होते. ते खाद्य चालू झाल्यापासून केस गेली, चमक आली अंगावर. म्हणजे हाडा तो मोठा झाला. त्यात गुळ वगैरे येतो ना, त्यामुळे कॅल्शियम वगैरे व्यवस्थित त्याला मिळतंय. पळण्यामध्ये काय फरक पडतो का खाद्यानं? हो 100% खाद्यानं. त्याचा जो कस अंगाचा आहे का नाही, तुम्ही बारकाईनं बघा त्याच्या अंगावर कट्स पडलेत. ते कट्स जे आहेत का नाही ते खाद्याचाच परिणाम आहे. या खाद्यात 12 प्रकारच त्यांनी कडधान्य धान्य सगळे मिक्स केलेले आहेत आणि गुळ वरनं टाकायला सांगतात ती. त्याच्यामुळे त्याचा 100% रिझल्ट आहे. त्यामुळे तर वासरू तळाला आता आम्ही कसं शहापूरच्या फाटीला घोड्यावर पण त्याला रिहर्सल दिले, नागटरमध्ये पण घोड्यावर रिहर्सल दिले. तर त्यांना शहापूरच्या फाटीला घोड्याला तासाला लावलं होतं. म्हणजे त्याचा तळाला इतका तो हे झालाय की, आणि शहाणं वासरू तासाकडे जात नाही काय नाही. इथं आता कोरेगावच्या मैदानात ड्रायव्हरचं चुकी नाही का, बाहेरचा आम्हाला वेळेला ड्रायव्हर नव्हता मग बाहेरचा एक ड्रायव्हर बसवला. तर ड्रायव्हरची चूक झाली तरी वासरानं दांडीवर पडून गाडी आत ओढली. म्हणजे वासराला ते शिक्षण इतकं चांगलं मिळालंय. म्हणजे लहान असताना आम्ही खेडच्या गाणावर त्याला चांगला म्हणजे 2-4 वेळा चांगला पळवला होता. तो पण बैल शहाणा आहे. त्यानं त्याला व्यवस्थित कसं पळायचं काय. हो आतिथच्या बालावर आम्ही आपलं रेग्युलरचं जी ट्रेनिंग असतं, ऋषीचा बाला आहे त्याच्याबरोबर गाडीला चालवणे, अवताला चालवणे, त्याला सगळं ते असतं. म्हणजे रेग्युलर तुम्ही खाद्य घालताना तेच घालता, बाहेरचं काय ट्राय नाही करत? नाही त्याचा इतका रिझल्ट चांगला आहे. दुसरं तुम्ही काही घाला, तुम्ही वासरू खाणार पण नाही. त्याचा इतका रिझल्ट चांगला आहे. ती टप दिसला तरी वासरू सैरबैर होतं लगेच. चालेल. धन्यवाद मुलाखत दिल्याबद्दल. धन्यवाद. नमस्कार.